नमस्कार मित्रांनो, जॉब जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2026 संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या 416 पदांच्या भरतीमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली असून आता एकूण पदसंख्या 416 वरून वाढून 478 इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल 62 नव्या पदांची भर पडली आहे. विशेष म्हणजे एस टी प्रवर्गातील रिक्त जागांचा समावेश करण्यात आल्यामुळे ही पदवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. या सुधारित जाहिरातमध्ये कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, अर्ज प्रक्रिया कशी करायची, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच नवीन भरतीच्या, सरकारी नोकरीच्या आणि करिअर अपडेट्ससाठी आपल्या जॉब जर्नी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सुधारित जाहिरात सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट. तर मित्रांनो, 27 तारखेला प्रसिद्ध झालेली जाहिरात आता सुधारित जाहिरात म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तर कोणकोणते मोठे बदल झाले आहे मित्रांनो, आपण त्याला बघूया. सगळ्यात आधी तर 27 तारखेपासून जे फॉर्म आपले अप्लाय करणं चालू झाले होते, तर ते आता रद्द झाले आहे. आणि 6/5/2026 म्हणजे 6 मे 2026पासून तर 27 मे 2026पर्यंत आता याचा फॉर्म भरण्याचा कालावधी ठरवलेला आहे. आणि बघूयात की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते नवीन मोठे बदल करण्यात आले आहे. बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही की ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्यात दिनांक आणि कुठपर्यंत आपण अर्ज करू शकतो, जे की 27 मे 2026 आहे. समोर बघूया जागेमध्ये किती वाढ झाला आहे मित्रांनो, ते बघूया आपण. तर प्रकल्प राजुरा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर पद चौकीदार इथे 19 जागा आहेत. पण इथं एस टीसाठी एकही जागा वाढलेली नाही आहे. आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघू शकता आपण, इथं एस टीच्या 3 जागा आहेत जे की वाढल्या आहेत. नंतर समोर आपण बघूया नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रकल्प ताळोबा जिल्हा नंदुरबार इथे 30 जागा आहेत. आणि इथंही एस टी साठी जागा वाढलेली नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो इथं एस टी जागेच्या 9 स्थाने इथं रिक्त केलेल्या आहेत त्यांनी. 9 जागेसाठी इथं 9 जागा यांनी इथं वाढवला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो एस टीसाठी एकही जागा नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे कळवण जिल्हा नाशिक इथे 5 जागा वाढवलेल्या आहे एस टीसाठी. समोर बघूया यावल जिल्हा जळगाव येथे एस टीसाठी एकही जागा वाढवलेली नाही. गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथे एस टीसाठी एक जागा आहे. सुधारित जाहिरातमध्ये आता एस टीसाठी एक जागा टाकलेली आहे. प्रकल्प शहापूर जिल्हा ठाणे मित्रांनो इथं एस टीसाठी जागा नाही. रायगडमध्येही नाही आहे मित्रांनो. आणि पालघरमध्ये यांनी एस टीसाठी जागा दिलेली नाही. प्रकल्प डहाणू जिल्हा पालघर येथे एस टीसाठी 2 जागा ठेवलेल्या आहे मित्रांनो. समोर बघूया प्रकल्प सोलापूर जिल्हा सोलापूर एस टीसाठी इथे एक जागा दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 जागा आहे. आणि पुसद जिल्हा यवतमाळ इथे एस टीसाठी एक जागा ठेवलेली आहे. अमरावतीमध्ये मित्रांनो धारणी जिल्हा अमरावती इथे एस टीसाठी एक जागा वाढवलेली आहे. आणि किनवट जिल्हा नांदेड येथे एस टीसाठी जागा नाही. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे एस टीसाठी जागा दिलेली नाही आहे मित्रांनो. अकोल्यामध्ये मित्रांनो एक जागा वाढवलेली आहे एस टीसाठी. पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथे एस टीसाठी जागा नाही. चिमूर जिल्हा चंद्रपूर इथे एस टीसाठी एक जागा दिलेली आहे, इथं बघू शकता तुम्ही. चंद्रपूरमध्ये मित्रांनो इथं एस टीसाठी 4 जागा वाढवलेल्या आहे, बघू शकता. गडचिरोलीमध्ये 2 जागा आहे वाढवलेल्या आहे एस टीसाठी. भामरागड जिल्हा गडचिरोली इथेही सुद्धा 2 जागा आहेत एस टीच्या. भंडाऱ्यामध्ये मित्रांनो एक जागा वाढवली आहे.
आणि देवरी जिल्हा गोंदिया इथे एकही जागा नाही. नागपूरमध्ये एकही जागा नाही आहे. वर्ध्यामध्ये एक जागा वाढवलेली आहे मित्रांनो. आणि अहेरी जिल्हा गडचिरोली इथे एक जागा नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण मित्रांनो एस टीच्या किती जागा वाढल्या आहेत ते आपण बघितल्या आहे. आणि तुम्हाला फॉर्मचंही मी सांगितले आहे की बा 6 मेपासून फॉर्म भरणं आपलं आता चालू होणार आहे. फॉर्म चालू झाल्यावर अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देणारच आहे, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि काही प्रश्न विचारायचा असला तर कमेंट करा. बाकी तर मित्रांनो जे आहे तेच आहे आधीचं. अनाथ आरक्षण, माजी सैनिकांकरिता आरक्षण वगैरे. बाकी काही महत्त्वाचं असलं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.